हॅलो फ्रेंड, तर कसे आहे सगळे? आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे, बरी आहे. तर फ्रेंड, आता पाळ्या पेरण्या झाल्या असत्याल आता. तर खूप जास्त आमच्या इकडं उडीद पेरलं आहे. तुमच्या इकडं काय पेरलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हे पाहू शकता, आमच्या इकडं ज्वारी आणि उडीद कपाशी लावली. आणि तुमच्या इकडं काय काय लावले ते कमेंट करून सांगा. तर मी चालले आता रील बनवायला, शूट करायला. तर पहा माझा मेकअप. आणि खूप जास्त वेळपासून मी मेकअप करून तयार झाले होते, पण मोबाईलला चार्जिंग नव्हती, त्यामुळं उशीर झाला. तर दुपारचे 3 वाजलेत, नाही सॉरी 2 वाजलेत. आणि 2 वाजता आता शूट करायला चालले मी. आणि आमची मोटर बिघडली, म्हणून मी आता हंडा घेऊन पाण्याला सुद्धा चालले. पहा, तुमची रील स्टार पाणी आणून राहिली. आता डोक्यावर हंडा आणायचा आहे मला. आणि तर चला, खूप छान जागेवरती शूट करायचं आहे आज. तर 8 दिवस झाले होते, सॉरी माझा ब्लॉग नाही आला, तर सॉरी. आणि आता खूप छान असा व्हिडिओ रील्स शूट करायची आहे. तर माझ्या इंस्टाला जाऊन पहा तुम्ही नक्की, खूप छान अशी रील्स येईल. तर आता जवळजवळ आलोत आम्ही म्हणजे माझा दीर आणि मी. तर माझा दीर छोटा आहे, तो चाललाय. आणि माझे मुलं सगळे शाळेत गेले. दीराला पण टाकले शाळेत, पण तो आज गेलाच नाही, घरीच राहिला. त्याला म्हटलं चल मग आज माझं रील्स शूट कर. तर दरवेळेस मी 4च्या नंतर शूट करीत असते, कारण माझा मुलगा शाळेतून येतो. तर आज हा घरी होता, त्यामुळं त्याला म्हटलं चल आता माझी रील शूट करायला. तर मस्त असं हिरवं पण झालं आहे आमच्या इकडं, खूप जास्त डोंगर पण आहेत, हे पाहू शकता. आणि आता आम्ही आलो जवळ. तर आता पाण्याचा हंडा ठेवायचा आहे आणि अगोदर रील्स बनवायचे, आधी शूट करायचे आणि मग पाणी न्यायचं. तर ती माझी बहीण आली तिकून, म्हणजे माझी जाऊबाई, माझ्यापेक्षा लहान आहे. ब्लॉग बनवते ती आली. कुठं चालली? सरपणाला चालली. तर ती चालली सरपण आणायला. कुठं चालली? त्या डोंगराकड. तर फ्रेंड, आता आम्ही ठेवतो हंडा आणि जाते आता शूट करायला. शकता फ्रेंड, मी आता आले तलावावर आणि पावसाचं पण वातावरण झालंय. तर पाऊस येतो की काय मला आताच धाक पाडलाय, कारण लवकर घरी जावं लागेल. खूप जास्त लांबवर आले मी आणि इकडं शूट करावं मला वाटतं. कुठं ती चालली माझी जाऊबाई. तर फ्रेंड, आमची रील्स बनवायची झाली आणि आम्ही चाललोत आता घरी पाणी घेऊन. तर आता चला घरी. तर चला फ्रेंड, हे पहा आमचं पाणी चाललंय आता घरी. खूप जास्त दम लागतो इथून पाणी न्यायला, खूप जास्त लांब आहे. पहा, एकच हंडा आणलाय. मला जास्त हंडे, माझी मान खूप दुखती, कारण पहिल्यांदा आणत होते मी, पण आता सवय मोडली. तर फ्रेंड, मी आले आता घरी आणि पाणी आणलं मस्तपैकी आणि स्वयंपाकाला सुद्धा म्हणजे स्वयंपाक करायला लागली. तर तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू अजून पुढच्या ब्लॉगमध्ये. अजून तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग मी आणत राहील आणि बनवीत राहील. तुम्ही फक्त लाईक शेअर करीत राहा आणि सबस्क्राईब करीत राहा. तर भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. माझ्या मुलांचं चाललंय क्रिकेट. अरे आणि ते आऊट करायला डब्याला आऊट आहे आणि बॉल किती छोटा घेतलाय. सगळे क्रिकेट खेळू आहेत आणि एक बारकं तिकडं झोपलंय, तर त्याला पुढा नाही दिला म्हणून तो रुसलाय. तर माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करून जा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा, सी यू.